मित्रांनो, गरमागरम वडापाव सर्वांनाच आवडतो, पण त्याबरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या असतील तर खूप मजा येते. तर आज आपण वडापावची चमचमीत लाल सुकी चटणी, त्याचबरोबर हिरवी पुदिना चटणी ही आणि चिंचेची चटपटीत गोड चटणी, या तिन्ही चटण्या आपण बनवणार आहे. तर चला बनवूया. तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहे, वडापावसाठी जी लागणारी सुकी चटणी असते ना, ती टेस्टी, जी सगळ्यांना आवडती, ती आपण बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण एकदा बघून घेऊ. तर आपलं काय लागणार माहितीये का, तर बघून घ्या मित्रांनो. हे साधारण आपण एक प्लेट आहे ना तळ्याला बेसनाचा चुरा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आहे बघा. आणि त्याचबरोबर आपल्या चुऱ्याबरोबर अजून आहे ना एक 10 ते 12 लसणाच्या कळ्या लागणार आहेत. त्याचं आपण आवरण सोललेलं नाही, तसंच ठेवायचं आहे. त्याबरोबर आपल्याला आहे ना एक चिमूटभर हिंग लागणार आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बेसनामध्ये ऑलरेडी तळताना मीठ होतं, तर ते प्रमाण लक्षात घेऊनच आपल्याला मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट लागणार आहे. आणि हे एवढं सामान आपल्याला आहे ना चटणी बनवायसाठी लागणार आहे. तर आपण आहे ना एवढं सगळं आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण बघून घेऊ कसं बारीक करायचं. तर मित्रांनो, आता काय करू, आपण प्रथम आहे ना हा तळेला चुरा टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 त्या टाकून घेऊ. नंतर ना मिरची पावडर टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊ. त्यानंतर चिमूटभर आहे ना हिंग टाकून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बारीक करून झाल्यानंतर बघूया. मित्रांनो, पाहू शकता आपण मिक्सरमध्ये आहे ना सगळे आपले घटक आहेत ना बारीक करून घेतले आहेत. तर त्या बारीक केल्यानंतर ना लसणाचा एकदम भारी सुगंध आलेला आहे. तर पाहू शकतो मित्रांनो, दिसायला खूप लज्जतदार आणि चवीला पण खूप लज्जतदार असणार आहे ही चटणी. तर आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, सेम टू सेम आहे ना एक नावाजलेल्या जे वडापाववाले असतात त्यांच्याकडे ह्याच पद्धतीची चटणी राहते. तर याच्यामध्ये आहे ना काळजी घ्यायची एकच गोष्ट आहे की मिठाचं प्रमाण फक्त व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे, कारण की चुरा तळताना त्याच्यामध्ये मीठ असतं. तर बाकी काही दुसरं एक महत्त्वाचं नाही आहे, तर तेवढीच एक गोष्ट महत्त्वाची आहे. तर अतिशय सुंदर चव आलेली आहे. आणि आपण हे मिक्सरमध्ये बारीक करताना थोडं बरडं करायचं आहे. त्यामुळं काय होतं की वडापाव खाताना ना एकदम भारी टेस्ट येते. तर अशा प्रकारे ना आपली वडापावला लागणारी सुकी चटणी आहे ना तयार झालेली आहे. तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, पाहू शकता आपली वडापावची सुकी चटणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, वडापावची हिरवी चटणी बनवायची आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य एकदा बघून घेऊ. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला कोथिंबीर, पुदिना, आले, लिंबू आणि मिरची आणि आपल्याला लसणाच्या 10-12 पाकळ्या लागणार आहेत. तर त्याचं प्रमाण कसं असणार मित्रांनो, आपण जेवढी कोथिंबीर घेणार आहे तेवढ्याच पुदिन्याचे पाने घ्यायचे आहेत आणि त्यानुसारच आपल्याला आलं निवडायचं आहे. तर आपण एवढ्यासाठी काय करणार आहे, साधारण एवढंच आलं घेणार आहे आपण. तर एवढं आलं आणि एक 4 मिरच्या घेणार आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. तर एवढं सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर कसं बारीक करायचं आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, मग अशी आपण सुकी चटणी ज्या मिक्सरमध्ये बारीक केलं ना त्याच मिक्सरमध्ये आपण आहे ना ती चटणी बनवणार आहे. तर प्रथम काय करू, आपण कोथिंबीर टाकून घेऊ. त्यानंतर आपण आहे ना ही पुदिन्याची पानं टाकून घेऊ. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. त्यानंतर आपण आहे ना मिरच्या टाकून घ्यायच्या 4, ते थोड्या तोडून घेऊ. त्याचबरोबर आहे ना छोटे छोटे आपण आहे ना कट केलेले आल्याचे तुकडे ते टाकून घेऊ. आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, आपली हिरवी चटणी मिक्सरमध्ये बारीक करून झालेली आहे. अतिशय सुगंध एकदम भारी येत आहे पुदिन्याचा. तर आपल्याला काय करायचं, आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मित्रांनो, पाहू शकता आपली आहे ना हिरवी चटणी आपण मिक्सरमध्ये बारीक करून झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर काय होतं मित्रांनो, आपली पुदिन्याने आणि कोथिंबीरीची जी आपण चटणी केलेली आहे ती थोड्या वेळाने काळी पडू शकते किंवा काळी पडतेच. तर ती काळी पडू नये म्हणून काय करायचं आहे, थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. तर आपण लिंबाचा रस टाकून घेऊ. तर लिंबाचा रस टाकल्यामुळे काय होईल, आपली चटणी आहे ना दिवसभर फ्रेश, म्हणजे ॲज इट इज हिरवा कलर बदलणार नाही, काळी पडणार नाही. तर आपली हिरवीगारच राहील. तर पाहू शकतो मित्रांनो, आपली एकदम हिरवीगार आणि दिसायला सुंदर अशी आणि सुगंधही खूप चांगला येत आहे अशी आपली वडापावची हिरवी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो पाहू शकता आपण आहे ना वडापावला लागणारी सुकी चटणी म्हणजे त्याला आपण लाल चटणी म्हणतो, लाल सुकी चटणी, त्याचबरोबर आपण हिरवी चटणी पण बनवून घेतलेली आहे. त्याबरोबर आता ना एक गोड चटणी असते ती पण बनवून घेऊ. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. तर आपण काय केलेलं आहे 40 ग्रॅम आपण आहे ना चिंच घेतलेली आहे, तिची बी काढून घेतलेलं आहे. तर ह्या चिंचसाठी लागणारं साहित्य नाही प्रमाणबद्ध असणं खूप गरजेचं आहे. तर आपण 40 ग्रॅम आपण ही घेतलेली आहे चिंच, त्यासाठी आपण काय करायचं आहे 40 ग्रॅम गूळ, 40 ग्रॅम आपल्याला साखर, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार साधं मीठ आणि हे शेंदा नमक किंवा काळं मीठ म्हणू. त्याचबरोबर आपल्याला जिरा पावडर लागणार 1 चमचा. एवढ्या साहित्यामध्ये आपली आहे ना गोड चटणी बनणार आहे. तर आपण गोड चटणी बनवायला घेऊ. एका भांड्यामध्ये आपण आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आहे ना आपली 40 ग्रॅम आहे ना चिंच टाकून घ्यायची. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, आपल्याला 40 ग्रॅम गूळ आणि 40 ग्रॅम साखर आहे हे दोन्ही टाकून घ्यायचे आणि एक साधारण 10 मिनटं आहे ना आपल्या चिंचेचा जरासा पाणी कोळ होत नाही तोपर्यंत आपण शिजून घ्यायचं आहे. तर एक 10 मिनिटांनी आपण बघूया. आपण शिजवताना ना याच्यामध्ये ना साखर आणि गूळ दोन्ही टाकलेले, त्यामुळे हे पाण्यामध्ये विरघळून आपण चिंचेच्या कोळमध्ये ते चांगल्या प्रमाणे उतरून एक उत्कृष्ट चव येईन आपल्याला. तर आपल्याला आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आहे ना थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपण मीठ टाकूया. मित्रांनो आपली चिंच जशी शिजत जाईल ना तसं त्याचं आहे ना कोळ सोडायला चालू करेन ते. पाहू शकता आपल्या पाण्याचा रंग बदलत चाललेला आहे. तर आपला एक 10 मिनिटामध्ये पूर्णपणे आहे ना चिंच त्याचा कोळ पाण्यामध्ये सोडून देईल. त्यानंतर ना आपण त्याचा पूर्ण कोळ साईडला आणि त्याचे जे चोथा साईडला काढून घ्यायचं आहे. पाहू शकतो मित्रांनो आपल्या चिंच आहे ना पूर्णपणे पाण्यामध्ये शिजले. तर आपण हे थोडं थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून थोडी पेस्ट करून घेऊया. तर मित्रांनो तर आता आपल्याला शिजत घातले चिंचचं मिश्रण आहे ना थंड झालेलं आहे. तर आता आपण काय करूया ते मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया आपण. मित्रांनो आपण थंड झालेलं चिंचेचा कोळ आहे ना मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. तो आता आपण काय करायचं आहे चाळणीच्या साईडने थोडं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा चोथा एका साईडला निघून जाईल. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे थोडं चमच्याच्या साहाय्याने थोडंसं असं हलवायचं आहे, म्हणजे काय होईल पल्प खाली पडेल जाळीच्या आणि चोथा वरती राहील आणि आपला प्युअर पल्प खाली होऊन जाईल. मित्रांनो आपण चाळणीच्या साहाय्याने आपण चिंचेचा कोळ सगळा साईडला काढून घेतलेला आहे. तर आता पुन्हा एकदा आपण याला गॅसवर गरम करत ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे 1 चमचा आपण आहे ना बेडगी मिरची पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आहे ना हे काळं मीठ आहे, काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आहे ना हे जिरा पावडर आहे, जिरा पावडर टाकून घेऊ आणि हे मिश्रण साधारण आहे का 10 मिनटं उकळून घेऊ. मित्रांनो आपली चिंचची गोड चटणी झालेली आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डार्क लाल कलर अजून पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही फूड कलर वापरू शकता. तर आपण आहे ना आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो आता आपली आहे ना चिंचची लाल चटणी आपली तयार झालेली आहे. ही थंड झाल्यानंतर आपण खाण्यासाठी रेडी आहे. त्याचबरोबर आहे ना आपण इतर 2 चटण्या केलेल्या आहेत, जशी की ही सुकी चटणी वडापावची, ही ग्रीन चटणी किंवा हिरवी चटणी म्हणू आपण, आणि ही लाल चटणी. ह्या तिन्ही चटणी वापरल्यानंतर ना वडापावला एकदम सुरेख टेस्ट येते आणि ह्या तिन्ही चटण्या बनवायला अतिशय सोपे आहेत आणि यांची ना एक 12 तासाची शेल्फ लाईफ आहे. फ्रेश करा आणि फ्रेश खावा शक्यतो. तर काय आहे मित्रांनो तर आपण आहे ना एवढ्या चटण्या वापरून आता ना वडापाव बरोबर संग खाऊया आणि त्याची टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर मित्रांनो आता आपण ज्या चटण्या बनवल्या आहेत तिने त्यांची टेस्ट रिव्ह्यूसाठी आपण आहे ना वडापावमध्ये टाकून घेऊ. तर आता पाव आपण फाडून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये प्रथम आपण सुकी चटणी टाकून जरा पसरून घेऊ. त्याचबरोबर काय करूया आपली जी हिरवी चटणी आहे ती पण थोडी टाकून पसरून घेऊ. त्याचबरोबर आपली गोड चटणी आहे ती टाकून घेऊ. ज्यांना गोड आवडतं जास्त ते जास्त घ्यायचे आणि आपण थोडीशीच घेऊ. त्याचबरोबर आपण एक गरमागरम वडा टाकूया त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर एक मिरची टाकूया आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आपण थोडंसं सुकी चटणी टाकूया आणि अशा प्रकारे आपण असा वडापाव बंद करू आणि त्याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊ. आता आपण
मित्रांनो, एक नंबर तिन्ही चटण्या झालेल्या आहेत, एकदम सुरेख फ्लेवर आलेले आहेत, एकदम मन खुश झालेले आहे. तर वडापाव आपला टेस्टी होताच होता, त्याबरोबर या चटण्यांमुळे अजून टेस्टी झालेला आहे. तर एक नंबर झालेले आहे मित्रांनो, नक्की घरी एकदा ट्राय करा. आमचे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.